चाळीसगाव तालुक्याचे भाग्य विधाते माजी आमदार स्वर्गीय जी भाऊसाहेब रामराव दगडू पाटील यांनी दिनांक 2 मार्च 1945 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली. औरंगाबादकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत 15 एकर क्षेत्रात ती कार्यान्वित झाली. तसेच दीर्घकाळ प्रतिनिधित्व करत भौगोलिक सुविधा निर्माण केल्या. माजी आमदार स्वर्गीय मोतीराम भाऊ पाटील, माजी आमदार स्वर्गीय राजाराम भाऊ पाटील, माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय सोनूसिंग अण्णा पाटील या दिग्गजांनी देखील बाजार समितीत प्रतिनिधित्व केले. सहकार महर्षी अण्णासाहेब स्वर्गीय उदयसिंग रामसिंग पवार यांनी दीर्घकाळ नेतृत्व केले आणि काटकसरीने व शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानत उल्लेखनीय कार्य त्यांनी केले. त्यांना स्वर्गीय लोकनेते अनिलदादा देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तदनंतर विविध राजकीय पक्षांच्या सहकारातील प्रतिनिधींनी बाजार समितीची धुरा सांभाळली. सद्यस्थितीत सहकार नेते प्रदीपदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनात कामकाज सुरू आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये कोरोना काळात कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती शासनाने केली होती. प्रशासक मंडळाचे मुख्य प्रशासक श्री दिनेश साहेबराव पाटील हे मागील 7 वर्ष बाजार समितीवर संचालक म्हणून कार्यरत होते. त्याच अनुभवातून त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा भौगोलिक आराखडा तयार केला. कार्यालयीन सभागृहात राष्ट्रपुरुषांच्या व देशातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या आणि बाजार समितीत दीर्घकाळ नेतृत्व करणाऱ्या थोरा मोठ्यांच्या प्रतिमेचे अनावरण करत कार्यास सुरुवात केली. 20 वर्षाहून अधिक काळ बंद पडलेली प्रकाश व्यवस्था अंधारातून उजेडाकडे नेत नवनिर्मिती केली. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करणारा शेतकरी बघून मंडळाने तृष्णा शांती नावाने मुख्य बाजार व कांदा बाजार या ठिकाणी शुद्ध पाणी पुरवठा करणारे 2 आरो फिल्टर प्लांट शेतकऱ्यांसाठी मोफत सुरू केले व कष्टाने राबून शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या बळीराजाची खऱ्या अर्थाने तहान भागवली आणि त्यांच्या कष्टाची देखील जाण ठेवली. त्याचप्रमाणे व्यापारी बांधवांना अल्प दरात पाणी उपलब्ध करून दिले. तालुक्यात भुईमुगाचा पेरा मोठ्या प्रमाणात झाल्याचे समजले आणि 5 वर्षापासून बंद पडलेला भुईमुग शेंगांचा लिलाव सुरू करत तो यशस्वी करून दाखवला व यावर्षी या जिल्ह्यातील सर्वोच्च उच्चांक असलेला भाव शेतकऱ्यांना मिळाला. कोविड काळात उपचारासाठी बेड मिळत नव्हते, त्यामुळे तालुक्यात हाहाकार उडाला होता. हे लक्षात घेत बाजार समितीच्या आवारातील दुर्लक्षित पडलेल्या शेतकरी निवास इमारतीचे पुनरुज्जीवन केले आणि जिल्हा शल्य चिकित्सकाकडून कोविड सेंटरची परवानगी मिळवली. नंतर लसीकरण सेंटरची देखील परवानगी मिळवली आणि आता कायमस्वरूपी शेतकरी बांधवांना मोफत उपचार सुविधा वामनराव देशमुख वेलफेअर ट्रस्ट देत आहे. वामनराव देशमुख वेलफेअर ट्रस्ट सोबत दीर्घ कालावधीचा करार बाजार समितीने केला आहे. बाजार समितीच्या आवारात असलेले घटक व तालुक्यातील शेतकरी याचा लाभ घेत आहे. आवारात मोठ्या प्रमाणात स्वच्छतेवर खर्च होत होता, म्हणून कायमस्वरूपीचे घनकचरा व्यवस्थापनासाठी ट्रॅक्टर, ट्रॉली व केनीची खरेदी केली. कांदा बाजार आवारात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर चिखलात अडकून पडत होते, म्हणून प्रत्येक पावसात बाजार इतरत्र हलवावा लागत होता. हे लक्षात घेता तातडीने 40 लाख रुपये खर्च करून आवार मजबूती करण्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे यंदा कांदा लिलाव सुरळीत झाला. तसेच त्या आवारात कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी उपहारगृह उभारणी करून सुरू करण्यात आले. तालुक्यात ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची खेडा खरेदीद्वारे होणारी लूट थांबवली आणि खेडा खरेदीवर अंकुश आणला. मेहुणबारे येथील जमिनीवरील उतार्यावरून गेलेले नाव पूर्ववत करण्यासाठी व बाजार सुरू करण्यासाठी कायदेशीर लढाई लढली आणि पुढील मार्ग सुखकर केला. शेतमाल विक्री करताना मोजमापाचे तोलाई दर देऊन देखील
भुईकाटा वजन मापाचे पैसे द्यावे लागत होते. हा बेकायदेशीर प्रकार शेतकऱ्यांवर अन्यायकारक होता. तो तातडीने बंद करण्यात आला व शेतकऱ्यांना वजन काटा मोफत करून दिला. एकत्रित वाहन करून व बारदानात शेतमाल आणल्याने मोठ्या प्रमाणात वजनमाप करताना सांड उघड होत होती. ती थांबवण्यासाठी स्वतंत्र वाहनात शेतमाल आणण्याचे आवाहन केले. आज 80% शेतमालाचा लिलाव हा वाहनातच होतो व परस्पर काटा केल्याने नासधूस होत नाही. त्यामुळे शेतकरी समाधानी झाला आहे. अवघ्या काही दिवसात बाजार समिती ही डिजिटल करण्यात आली आणि माय APMC माझी बाजार समिती हे ॲप सुरू करून शेतकऱ्यांना रोजच्या रोज बाजारभाव पाहता यावा याची सोय देखील करण्यात आली. गुरांचा बैल बाजार उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हावा यासाठी खिलारी बैलाची प्रतिकृती, शेतकरी व बैलगाडीचे शिल्प तयार करून कार्यालयीन आवारात प्रस्थापित केले. तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या जनावराच्या आरोग्याची काळजी घेता यावी यासाठी बाजार समितीत गुरांचा दवाखाना व पशु विमा कक्ष सुरू करण्यात आले व तेथे तज्ज्ञ डॉक्टरांची सोय देखील करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र कृषी पणन मंडळ पुणे यांच्यामार्फत राबवण्यात येणारी शेतमाल तारण योजना येथे सुरू करण्यात आली आहे. या योजनेत शेतमालावर बाजार समितीने शेतकऱ्यांना 1,63,000 रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आलेले आहे. सर्व होणारे व्यवहार रोखीने व तातडीने करण्यासाठी व्यापारी बांधवांच्या बैठका घेतल्या. कडक अंमलबजावणी झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आवक वाढली व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यालयीन इमारत दुरुस्ती, व्यापारी बांधवांसाठी ATM सेंटर व शेतकऱ्यांच्या वाहनांसाठी पेट्रोल पंप यासारखी कामे मंजूर करून ती अंतिम टप्प्यात प्रस्तावित केलेली आहेत. कर्मचारी बांधवांना त्यांच्या रोखलेल्या सुविधा व वेतनवाढ हे नियमानुसार लागू करण्यात आले आणि कर्मचारी, व्यापारी, हमाल, मापाडी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात समन्वय ठेवून कामकाज केल्याने अवघ्या 1.5 वर्षात बाजार समितीने 2,21,00,000 रुपयांचे सर्वोच्च उच्चांक उत्पन्न मिळवले व 1 कोटीची विकास कामे करून 1.5 कोटी रुपये शिल्लक ठेवून आणि मुदत ठेवी केल्या. चाळीसगाव बाजार समितीचे हे विकासाचे पर्व सांभाळण्यासाठी मुख्य प्रशासक दिनेश साहेबराव पाटील व सर्व संचालक मंडळाला पणनचे संचालक सुनील पवार व जिल्हा निबंधक बिडवाई यांनी सहकार्य केले. तसेच तालुक्याचे माननीय आमदार राजीवदादा देशमुख यांनी मोलाची साथ दिली व वेळोवेळी शुभेच्छा देखील दिल्या व चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक समितीने अवघ्या 1.5 वर्षात विश्वास निर्माण केला. भविष्यात नवनवीन योजना उभ्या करू आणि बाजार समितीला अजून सक्षम बनवू असा निर्धार व्यक्त करत पुढील वाटचाल करत आहोत. दिनेश साहेबराव पाटील, मुख्य प्रशासक, बाजार समिती, चाळीसगाव.
कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव पंचवार्षिक निवडणूक 2023 व्यवस्थापक समिती निवडणूक 2023 ते 2028 चाळीसगाव तालुका महाविकास आघाडी शेतकरी विकास पॅनल सहकारी संस्थेचे मतदारसंघ सर्वसाधारण गट अनुक्रमांक 3 पाटील अशोक जगतसिंग जामधा अनुक्रमांक 6 पाटील दिनेश साहेबराव बोरखेडा बुद्रुक अनुक्रमांक 8 पाटील महेंद्र सीताराम काकळणे अनुक्रमांक 10 पाटील राजेंद्र बाबूलाल माळशेवगे अनुक्रमांक 12 पाटील संजय नगराज तळोंदे अनुक्रमांक 14 माळी राजेंद्र काशीनाथ मांदुर्णे अनुक्रमांक 15 साळुंके सागर शशिकांत खेडगाव सहकारी संस्थेचे मतदारसंघ महिला राखीव गट अनुक्रमांक 2 पाटील चंद्रकांत छगन देवळी अनुक्रमांक 4 पाटील रत्नाबाई वाल्मिक वाकडी सहकारी संस्थेचे मतदारसंघ अनुक्रमांक 2 इतर मागासवर्ग गट अनुक्रमांक 2 पाटील रोहिदास लाला बहाळ सहकारी संस्थेचे मतदारसंघ भटक्या विमुक्त जाती जमाती अनुक्रमांक 1 कुमावत श्यामलाल वामनराव चाळीसगाव ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण गट अनुक्रमांक 1 अहिराव शेषराव गुलाबराव खेडी अनुक्रमांक 5 राठोड संजीव मांगू वलठाण ग्रामपंचायत मतदारसंघ आर्थिक दुर्लभ घटक गट अनुक्रमांक 2 पाटील अनिल रमेश बहाळ ग्रामपंचायत मतदारसंघ अनुसूचित जाती जमाती गट अनुक्रमांक 2 जाधव रमेश पांडुरंग चाळीसगाव व्यापारी मतदारसंघ गट अनुक्रमांक 1 चौधरी अनिल श्रावण चाळीसगाव अनुक्रमांक 3 देशमुख प्रदीप रामराव चाळीसगाव हमाल मापाडी मतदारसंघ गट अनुक्रमांक 2 चव्हाण अतुल सुरेश चाळीसगाव मतदान शुक्रवार दिनांक 28/4/2023 सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत ठिकाण राष्ट्रीय महाविद्यालय चाळीसगाव मतदानास येताना प्रत्येकाने आपले आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासबुक व निवडणूक आयोगाने मतदानासाठी मान्यता दिलेले कागदपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. लक्षात असू द्या, शेतकरी विकास पॅनल आमची निशाणी विमान 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 चिन्हासमोर शिक्का मारून गटातील सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा.